मित्रांनो, लाईक आणि कमेंट जरूर करा. आपल्या जीवनाला उत्सवपूर्ण बनवण्यासाठी हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन जरूर दाबा. त्यामुळे नवनवे व्हिडिओ आपल्याला वेळेवर उपलब्ध होऊ शकतील. आजचं पहिलं गाणं जे निवडलं गेलेलं आहे ते ऋतिक रोशनच्या आजोबांचं म्युझिक आहे. त्याला ते रोशन या नावाने संगीत द्यायचे. रोशन म्हणजे संगीतकार रोशन, आणि खूप मोठं नाव आहे. गरम व्हायला खूप मोठं नाव आहे ते. त्या काळात ग्रेसने, कवी ग्रेस, त्याने ज्यावेळेला रोशनवर काही वाक्य लिहिली होती त्यात एक वाक्य असं होतं की रोशन हा असा संगीतकार आहे जो स्वरांच्या कपारीत अडकलेलं चांदणं बाहेर काढतो. रोशनचं वैशिष्ट्य असं आहे की खय्याम जसा पहाडीवरून खाली आला नाही, एक पहाडी राग त्याने बिंगवला, तसा रोशनने एक यमन राग, तो यमनातून बाहेर जास्त पडलाच नाही आणि एकाचड एक रचना दिल्यात त्या रागामध्ये. आजची ही रचना आता रोशनची आहे, यमन रागातलीच आहे. रोशनचा विषय तुम्हाला थोडक्यात सांगतो की त्याची 2 मुलं, राकेश रोशन आणि राजेश रोशन. तर राजेश रोशन संगीतकार आहेत. त्यांची सुद्धा गाणी खूप लोकप्रिय आहेत. फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला व्यक्ती आहे किंवा राष्ट्रीय अवॉर्ड मिळालेला व्यक्ती आहे. ज्युली पिक्चर आला होता तर ते राजेश रोशनचं म्युझिक होतं. सगळ्यात महत्त्वाचं मुंगळामय गुडकी डली, ते राजेश रोशन, म्हणजे आज मी गातोय त्यांचं नाही, राजेश रोशनचं म्युझिक होतं ते. कहो ना प्यार है किंवा तेरे जैसा यार कहा, छू कर मेरे मन को, खूप गाणी आहेत. राजेश रोशनची खूप गाणी आहेत. आणि रोशन हा आणखी रोशन आहे. आता बाप का बाप आहे, म्हणजे तो जबरदस्त आहे. 1-2 गाणी मी तुम्हाला दाखवतो की खूप गाजलेली गाणी आहेत ती. मन रे तू काहे न धीर धरे, ओ निर्मोही मोहन जाने, जिनका मोह करे मन रे. आता हेच राजेश रोशननी क्यों चलती है पवन, मुलाने घेतलं बघा, तोच है ना. दुसरं गाणं बघा, हे आताचा यमनच होता, अजून एक यमन. जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात, एक अनजान हसीना से मुलाकात की रात, जिंदगी भर नहीं भूलेगी. ते स्वराच्या कपारीतलं चांदणं कसं बाहेर काढायचंय तर ती ओळ दाखवतो तुम्हाला. जनरली कशी आहे, हाय वो रेशमी जुल्फों से बरसता पानी. आता इथे आहे ना, फूल की गालों पे रुकने को तरसता, तर बघा, फूल की गालों पे रुकने को, आता तरसता पाणी. हे जे स्वराच्या कपारीतलं चांदणं काढणं त्याला हे म्हणतात. ते जागा आहे, त्या जागेवर यमनच राग पण वेगळा भाग काढलेला आहे त्याच्यामधून. तरसता पाणी म्हणजे तरसता
यमन राग खूप वापरला त्याने. म्हणजे भरतात की राजचे तर सगळ्याच कव्वाली सकट सगळं हिट होतं, न तो कारवा की तलाशे वगैरे. एक हटके रोशन बघा, ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना ओहरे ताल मिले नदी के जल में. फार सुंदर गाणे. सूरज को धरती तर से, धरती को चंद्रमा, धरती को चंद्रमा, पानी में सीप जैसी प्यासी हर आत्मा, प्यासी हर आत्मा. ओ मितवारे पानी में सीप जैसी प्यासी हर आत्मा, बूंद छुपी किस बादल में, कोई जाने ना ओहरे ताल मिले नदी. हे रोशन आहे बरं का, फार सुंदर म्युझिक दिलेलं आहे. आपले जुने संगीतकार होते रोशन, सी रामचंद्र, नौशाद, SD बर्मन. म्हणजे यांना कधी कधी मी विचार करतो की समजा यांना आपण सॅल्यूट ठोकायचा, माझे हात दमतील एवढे सॅल्यूट करावे लागतील या लोकांना. आपल्या संगीत म्हणजे भारतीय संगीतावर राज्य केलं या लोकांनी, तुम्हाला सांगतो. आणि ते राज्य असं आहे की एकाच दुसऱ्याला म्हणजे बघा, रहे ना रहे हम महका करेंगे, काय चाली आहेत. मग त्याचं सागर किनारे करून टाकलं लोकांनी. लक्षात घ्या. आज ही जी रचना जी निवडलेली आहे मी, ती रोशनने संगीत दिलेलं आहे चित्रलेखा नावाचा सिनेमा. गडबड कशी आहे, चंद्रात्रे मला लिहितात छानपैकी, वेगळंच विश्वात शिरलेत ते. आणि ज्या पद्धतीची काव्य आणि ज्या पद्धतीचा हा सगळा बाज आपला चाललाय, जी गानयात्रा चालली आहे, तर बहुतेक कुठेतरी आत्म्याला तृप्तता मिळत असावी म्हणून त्यांच्या अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया मला पाठवतायत ते. लक्षात घ्या, तुमच्या जिभेपर्यंत रेंगाळलो मी तर उपयोग नाहीये. आत्म्यापर्यंत गेलो तरच यात्रा सफल झाली. आणि तुमच्या प्रतिक्रियांवरून लक्षात येतंय तसं की कुठेतरी मजा येते सगळ्यांना. आणि कृपा आहे, एवढा मोठा व्याप आपण चालवलाय आणि बिनबोभाट, म्हणजे एक सुद्धा अडचण येत नाही. मोठी कृपा आहे ती म्हणजे. त्यामुळे आज जाहीररित्या दत्त महाराजांचे आपण आभार मानूया. आणि आजचा जो विषय आहे तो विषय लता मंगेशकरने गायलेला आहे. साहिर लुधियानवीचं गाणं आहे. आता साहिर म्हणजे बोलायचं काम नाही. मागे आपण मै जिंदगी का साथच्या निमित्ताने त्याची गाणी बघितली. अप्रतिम, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतकं चांगलं लिहिणारा क्वचितच, सगळेच चांगले आहेत पण त्याची धाटणीच वेगळी आहे. तुम्हाला सांगतो साहिर लुधियानीचं मी का सांगतोय, कारण हा पिक्चर जो आहे, हा पिक्चर म्हणजे चित्रलेखा नावाचा, हा एक वेश्या विरुद्ध अध्यात्म असा पिक्चर आहे. आणि वेश्या जिंकते, अध्यात्म हारतं, असं त्या पिक्चरचा शेवट आहे. तुम्हाला सांगतो मी. म्हणून हे गाणं मुद्दामून निवडलंय. आपला जो चिरंजीव पीठाचा बाज आहे तो थोडासा संसाराच्या अपोजिट पडतो, पण घाबरायचं कारण नाही. द्वापार युगामध्ये गोपींना ज्ञान देण्यासाठी कृष्णाने उद्धवाला पाठवलं. आणि त्या उद्धवांना त्या गोपींनी जसं वेडं केलं तसं ही चित्रलेखा त्या अशोक कुमारला वेडं करून टाकते. तुम्हाला सांगतो, तो बाज महत्वाचा आहे. आणि जो आपण जगतोय त्या बाजाचा विषय असल्यामुळे आपल्या शेवटच्या मैफिलीमध्ये पहिलं गाणं, पिक्चरचं नाव चित्रलेखा, संगीतकार रोशन, गीतकार साहिर लुधियानवी आणि गायिका लता. कुणीतरी म्हणतो लता एकेरी कसं म्हणता, काही नाही. जे खूप जवळचं असतं, आईला अहो आई म्हणत नाही आपण, नाही का.
तसं लता आशा हे खूप जवळचे असल्यामुळे त्यांना एकेरीत म्हटलं तर छान वाटतं, त्यामुळे गायिका लता. ऐकूया आपण. संसार से भागे फिरते हो. चित्रलेखा साधूला म्हणते, तुम्ही आम्ही आपल्या आजूबाजूला असलेल्या जगाला हे सांगताय अशा पद्धतीने ऐका. म्हणजे तुम्हाला या गाण्यातून उद्धवाला गोपींनी दिलेलं तत्वज्ञान ऐकू येईल, त्या पद्धतीने ऐका तुम्ही. यमन राग आहे. जोगळेकर क्यूट दिसतायत एकदम आज, चष्मा बिस्मा लावून चौकटी शर्ट घातलंय. म्हणजे हे तत्वज्ञान त्यांच्या बाजूने जास्त करेक्ट पडतंय बघा. आता आपण आनंदी माणसं आहोत आणि आनंदी माणसाने आनंदापासून पळ काढणाऱ्याला काय सुनवायचं हे सुनवायचं. संसार से भागे फिरते हो, संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे. संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे. इस लोक को भी अपना न सके. आहे का नाही. हे वरून हे नीता ठकार गेले होते हिमालयात, त्यांना परत बोलवून घेतलं, कारण हे ओळ नाही तर गडबड झाली असती. इस लोक को भी अपना न सके, उस लोक में भी पछताओगे. संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे. इस लोक को भी अपना न सके, उस लोक में भी पछताओगे. संसार से भागे फिरते हो. ही जी ओळी आहेत ना, ह्या आपल्यासाठी खूप अप्रोप्रिएट आहेत. ती चित्रलेखा म्हणते किंवा गोपिका म्हणतायत की अरे संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे. आपल्यासाठी ही ओळ खूप महत्वाची आहे, कारण आपल्यासाठी नुसता संसार नाहीये, त्या संसारात चिरंजीव परमेश्वर आपल्या बरोबर आहे. तर आपल्यासाठी संसार आणि परमेश्वर एकत्र आहेत, तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो लोकांना, इस लोक को भी अपना न सके. अरे इथे दत्त महाराज आहेत, त्यांना जवळ केलं नाही तर उस लोक में भी पछताओगे. शाप शाप देऊन टाकला, लक्षात घ्या. इथे दत्त महाराज आहेत, इस लोक को पहले अपनाओ, दत्त लोक को पहले अपनाओ. चिरंजीवाला पहिल्यांदा गवस निघाला, तिकडे पस्तावण्याची वेळ येणार नाही. कसं रे. संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे. इस लोक को भी अपना न सके, उस लोक में भी पछताओगे. संसार से भागे फिरते हो.
महत्वाचा आहे विषय. एक एक शब्द मोत्यासारखा कानामध्ये घ्यावा लागेल. लक्षात घ्या, चित्रलेखा ही वेश्या आहे, पण ज्याला सत्य गवसलं ते कुणी का असेना, ते सगळ्या चुकीच्या गोष्टींना वरचढ ठरतं. तर काय लिहितो साहिर, सुंदर लिहितो. ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे हैं. ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे हैं. रीतों पर धर्म की मोहरे हैं. ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे हैं. शब्द बघा, चंद्रात्रे. हर युग में बदलते धर्मों को, हर युग में बदलते धर्मों को कैसे आदर्श बनाओगे. हर युग में बदलते धर्मों को कैसे आदर्श बनाओगे. संसार से भागे फिरते हो. मोठ्या मोठ्या गप्पा मारतात लोक, साधुत्वाच्या गप्पा मारतात, स्त्रियांना स्पर्श करत नाही वगैरे. अरे तू स्त्रीला स्पर्श करत नाहीस, पण जिच्या पोटातून आला तिचा स्पर्श कसा वजा होईल. लक्षात घ्या, कसं आहे, इतकं सोपं नाहीये जग. तुम्हाला सांगतो, संसारी माणसाला आणि संन्यासी माणसाला जर तराजूत टाकला तर संन्यासी अर्धा भरतो. का? कारण त्याला सुद्धा पोटासाठी संसारावर अवलंबून राहायला लागतं. तुम्हाला सांगतो, त्यामुळे गृहस्थ आश्रम हा परिपूर्ण आश्रम मानला गेलेला आहे. बाकीचे सगळे आश्रम अर्धवट आहेत, बाकीचे सगळे आश्रम मिरवणारे आहेत. हा संसार आश्रम सगळ्यांना सामावून घेणारा आहे, म्हणून गृहस्थ आश्रम हा सर्वश्रेष्ठ आश्रम मानला गेलेला आहे. तुम्हाला सांगतो, ते तत्वज्ञान आहे त्याचं. तो म्हणतोय, ये पाप है क्या, ये पुण्य है क्या. तुम्ही म्हणताय पाप होईल, पुण्य होईल, कुणी सांगितलं. तर म्हणे साहिर म्हणतोय, रीतों पर, त्या त्या काळात ज्या रीती जन्माला येतात त्याच्यावरती धर्म ठपका लावतो. हे धर्मात सांगितले, धर्मात सांगितलं नाहीये. मग तसं जर आहे तर काय करा मग प्रत्येक स्त्रीने नाही का द्रौपदी सारखी 5-5 लग्न करा, कारण ते रीत आहे. पण तुम्ही लगेच म्हणता नाही, ती द्वापारातली रीत होती, तेव्हा कसे 5 नवरे चालले, आज का चालत नाही. नाही, प्रत्येक युगामध्ये धर्म बदलतो आणि म्हणून धर्माचा आदर्श मानता येणार नाही. धर्म तुम्हाला पोहोचू शकत नाही परमेश्वरापर्यंत. सिद्धांत बघा कसा आहे. ये पाप है क्या. मी चंद्रात्रेंचं नाव घेतलं त्याचं कारण आहे की त्यांचा एक मुलगा जर्मनीत आहे आणि एक जर्मन सून आहे त्यांच्या घरामध्ये. काही नाहीये तुम्हाला. ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे है. ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे हैं. रीतों पर धर्म की मोहरे हैं. हर युग में बदलते धर्मों को कैसे आदर्श बनाओगे. हर युग में बदलते धर्मों को कैसे आदर्श बनाओगे. संसार से भागे फिरते हो.
मी एका आश्रमामध्ये होतो. तिथे जवळजवळ 1000 साधू होते. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला अशी वेळ आली की ते जे होते महाराज, ते म्हणाले की आता संन्यासी आश्रम संपून टाका. एकही जायला तयार नाही बाहेर. ते म्हणाले आम्ही तुम्हाला भांडवल पुरवतो, उद्योग उभे करा. एकही जायला तयार नाही. आणि नंतर लक्षात आलं की ज्या हजारो लोकांना आम्ही साधू म्हणत होतो, ते बाहेर शेण उचलायच्या सुद्धा लायकीचे नव्हते. तुम्हाला सांगतो, जेव्हा काम करायची वेळ येते ना, तेव्हा लक्षात येतं की पळपुट्या लोकांनी उभा केलेला विषय आहे. हे जे चाललेले संसारामध्ये राहून हलकं समजू नका. तुम्हाला सांगतो, इथे राहून टिकणं मोठं कठीण आहे. तुम्हाला सांगतो, आपण जे चालवलंय चिरंजीव पीठ ते महत्वाचं आहे. ते यासाठी महत्वाचं आहे कारण हा पळपुटा व्याप नाहीये. आमच्यामध्ये पात्रता आहे इथे टिकायची, म्हणून टिकलोय. हे महत्वाचं आहे. तुमच्यासाठी बोलतोय. तो काय सूत्र दिलंय बघा. ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारे क्या जानो. ये भोग भी, नीता टकर हसतायत कोपऱ्यामधून बघा. ते हिमालयन रिटर्न आहेत. ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारे क्या जानो. तुम त्याग के मारे क्या जानो. शब्द अपमान रचेता का होगा, अपमान रचेता का होगा. रचना को अगर ठुकराओगे, अपमान रचेता का होगा. रचना को अगर ठुकराओगे, संसार से भागे फिरते हो. शब्द लक्षात आले की नाही तुमच्या? हे तुमच्या आमची बलस्थान आहे सगळी. हे गाणं म्हणजे आपलं बलस्थान आहे. ती म्हणते ये भोग भी एक तपस्या आहे, नाही का? एक शायर म्हणतोय खुदकुशी खुदा कर लेता, खुदकुशी खुदा भी कर लेता, आदमी बन के गर जिया होता. तो जर माणूस बनून जगला असता तर आत्महत्या केली असती. इतकं अवघड आहे माणसाचं जीवन. तुम्हाला सांगतो, तो ये भोग भी एक तपस्या आहे. आपले विषय फालतू म्हणू नका. आपण विषय, ज्या विषयांमध्ये आपण आहोत, पहिला मुद्दा तर आपण दत्ता लोकामध्ये आहोत, चिरंजीव राज्यामध्ये आहोत. तर चिरंजीव राज्यातला विषय विकार सुद्धा हा चिरंजीव राज्यातला विषय विकार आहे. त्यामुळे फालतू होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. बाहेरच्या राज्यात विषय विकाराच्या व्याख्या वेगळ्या. चिरंजीव पीठामध्ये जो विषय विकार आहे अल्टिमेट दर्जा आहे. आणि याच्यामध्ये आम्ही टिकतोय. जसं एखाद्या आगीत सोन्याने मिरवावं, तसं तुम्ही आम्ही या सगळ्या विषय विकारांमध्ये मिरवतोय. लक्षात घ्या. तो ये भोग भी एक तपस्या आहे. आणि त्यांना तुम त्याग के मारे क्या जानो. आणि पुढची ओळ आपल्यासाठी आहे, अपमान रचेता का होगा. ही जी रचना ज्याने केली, अरे त्याचा अपमान होईल जर या संसाराला ठोकर मारली. रचना को अगर ठुकराओगे, है की नाही? आणि आता तर रचना म्हटलं की आता दत्त महाराजांसकट रचना आहे. तो अपमान दत्त महाराज का होगा. रचना को अगर ठुकराओगे, चिरंजीव पीठ को अगर ठुकराओगे, असा त्याचा अर्थ घेऊया. ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारे क्या जानो. ये भोग भी एक तपस्या है, तुम
त्याग के मारे, क्या जानो तुम त्याग के मारे, क्या जानो। अपमान रचेता का होगा, रचना को अगर ठुकराओगे। अपमान रचेता का होगा, रचना को अगर ठुकराओगे। संसार से भागे फिरते हो, शेवटचं कडवं आहे, खतरनाक कडवं आहे. हम कहते हैं, हम कहते हैं, जो मेरे सामने सब हम कहते हैं ये जग अपना है, तुम कहते हो झूठा सपना है। हम कहते हैं ये जग अपना है, तुम कहते हो झूठा सपना है। तुम कहते हो झूठा सपना है. शब्द खूप ट्रिकी आहेत. हम कहते हैं ये जग अपना है, तुम कहते हो झूठा सपना है. फरक किती पडला? फरक काय? हम जन्म बिता कर जाएंगे, हम जन्म बिता कर जाएंगे, तुम जन्म गवा कर जाओगे. हम जन्म बिता कर जाएंगे, तुम जन्म गवा कर जाओगे. हम जन्म बिता कर जाएंगे, तुम जन्म गवा कर, तुम जन्म गवा कर जाओगे. संसार से भागे फिरते हो. कसं होतंय तुम्हाला सांगतो मी. कधी कधी तुमचे मला मेसेज येतात की पंडितजी आम्हाला नवीन नवीनच सगळं आयुष्यात, अशी गाणी कधी अशा पद्धतीने ऐकली नव्हती. तर तुम्हाला वाटतं की क्रेडिट पंडितजींचं आहे, तर आज शेवटच्या दिवशी त्या क्रेडिट मधून मुक्त होऊ इच्छितो. तुम्हाला सांगतो हे क्रेडिट माझं नाहीये. माझ्या तोंडून नवीन का येतं त्याचं कारण आहे, सगळं साहित्य पूर्वीचंच आहे, पण दत्त महाराज अधिक झाल्यामुळे सगळं नवीन होतंय, असा प्रॉब्लेम आहे. एखादा कलईवाला यावा आणि तुमची तांब्या पितळीची जुनी भांडी कलई करून लख्ख करावीत, तसं हे तांब पितळ आहे ना, दत्त महाराजांनी लख्ख करून टाकलंय. तुम्हाला सांगतो परिणामी सगळं नवीन येतं. आता काय करायचं त्याला? पण का? म्हणून हम जन्म बिता कर जाएंगे और तुम जन्म गवा कर जाओगे. तुमच्या जाण्याला अर्थ नाहीये, आमच्या जाण्याला अर्थ आहे. कारण आम्ही दत्त महाराजांच्या राज्यात जगून चाललेलो आहोत. कुछ मिला है, कुछ प्राप्त हुआ है, असा त्याचा अर्थ आहे. ऐकूया आपण. हम कहते हैं ये जग अपना है, तुम कहते हो झूठा सपना है. तुम कहते हो झूठा सपना है. हम जन्म बिता कर जाएंगे, तुम जन्म गवा कर जाओगे. हम जन्म बिता कर जाएंगे, तुम जन्म गवा कर जाओगे. संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे.
इस लोक को भी अपना न सके, दत्त लोक को भी अपना न सके, उस लोक में भी पछताओगे, संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे, संसार से भागे फिरते हो।